गेली 15 वर्षापासून मी उद्योगधंद्यामध्ये काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या पद्धतीने उद्योग केला। उद्योगाची भरभराटी भरपूर चांगली झाली, पण मनात नेहमी खंत राहते, अजून बी ती थोडी खंत अजून वळवळ करते। आणि मग आम्ही कुठेतरी गावाकडे जाण्याचा छोटासा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करत असताना ज्ञानबाची मेक म्हणलं की ती राजकारणाकडे येते, राजकारण म्हणलं की मतदान येतं आणि मग UM सारखा प्रश्न येतो। मेश्राम साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या गावचा सरपंच होतो, पण मी गावचा सरपंच मतदानातून झालो नाही। मला गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून दिलं। निवडून दिल्यानंतर विषय 2014चा आहे म्हणून UMचा आहे म्हणून मी बोलू इच्छितो। गावामध्ये जेवढी कामं करायचा तेवढा मी प्रयत्न केला। प्रथमतः शाळा आमची तुटलेली होती, जुनी होती, ती केली, रस्ते केले, ग्रामपंचायत केली, पाणी योजना केली आणि एवढं केल्यानंतर 2012 मध्ये मी सरपंच झालो आणि 2014 मध्ये खासदारकीची निवडणूक आली। आणि मी म्हणलं कुणालाच मत सांगायचंच नाही, की मत कुणाला द्यायचं सांगायचं नाही, कारण की ज्या वरिष्ठांनी आम्हाला दिलंय, मी पक्ष म्हणून कधीच कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेतलाच नाही, पण ज्या नेत्यांनी किंवा ज्या आमच्या वरच्या लोकप्रतिनिधींनी गावासाठी मदत केली त्याला मतदान करावं ही माझी वैयक्तिक भूमिका। आणि मग त्या भूमिकेतून मी गावाकडे गेलोच नाही, कारण मी औरंगाबाद, पुणे, नगर असा माझा थोडासा व्याप आहे बिझनेसचा। मला गावाकडून फोन आला, साहेब तुम्ही नाही आले तर म्हणे आपण ज्या कार्यकर्त्याला मतदान करायचं म्हणतो त्याला 10 मतदान बी होणार नाही। 80% नातेवाईक आहेत गावामध्ये आणि गावकऱ्यांनी जेवढी मला कामं सांगितली होती त्यातली 80% कामं मी पूर्ण पण केलेली होती। आणि मला विश्वास होता की कमीत कमी आमचं मतदान जास्त नाहीये, 600 मतदान झालं। मला अपेक्षित होतं की 80% मतदान हे मी ज्याला अपेक्षित आहे त्याला व्हायला पाहिजे होतं। आणि गावाकडून मग कार्यकर्ते माझे बी आहेत, त्यांनी फोन केला, म्हणे साहेब तुम्हाला आता यावं लागेल गावाकडं आणि आपल्याला घरोघरी फिरावं लागेल, कारण की लाट लय मोठी आलेली, लाट एवढी मोठी आलेली की म्हणे आता काय खरं नाही आपलं। आणि मग मी शेवटचे 4 दिवस गावाकडे गेलो आणि मी गावाकडे गेल्यानंतर त्यांना एवढं सांगितलं, बाबांनो आपल्या गावामध्ये शाळा आली, रस्ता नव्हता, डांबरी रस्ता झाला, पाण्याची योजना आपली पूर्ण नव्हती ती पूर्ण झाली। हे सगळं सांगत 4 दिवस मी त्याच्यात घालवले। घालल्यानंतर म्हणलं ठीक आहे, मला गॅरंटी वाटली की कमीत कमी 80% मतदान नक्की मी ज्या नेत्याला म्हणतो त्या पक्षाला नक्की होईल। आणि निकाल लागल्यानंतर मला कळालं की 40%च मतदान ते आम्हाला झालं आणि 60% मतदान हे मोदी लाटेवर झालं। सांगण्याचं तात्पर्य आपण समजदार, सगळे समजदार आहात।